नमस्कार मैत्रिणींनो, सतत ॲब्रो पेन्सिल वापरून कंटाळा आलाय का? किंवा मेकअप काढून झाल्यावरती तुमचे आयलॅशेस खूप विरळ दिसतात का? आज मी तुम्हाला एक अशी जबरदस्त नॅचरल होम रेमेडी सांगणार आहे जी तुमच्या ॲब्रोज आणि आयलॅशेसला अगदी झटपट, दाट, काळ्या आणि लांब बनवेल. आपल्यापैकी अनेकांना दाट ॲब्रोज आणि लांब पापण्या हव्या असतात, पण केमिकल प्रोडक्टमुळे अनेकदा त्याचा उलटा परिणाम होतो आणि शिवाय आपले पैसे देखील वाया जातात. तर आज आपण किचनमधील आणि घरातल्या अगदी साध्या सोप्या साहित्यात एक असा मॅजिकल सिरम बनवून तयार करणार आहोत जे तुम्हाला दाट ॲब्रोज आणि आयलॅशेस द्यायला मदत करेल. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. चला तर रेमेडीला सुरुवात करूया. या रेमेडीसाठी आपल्याला लागणार आहे आल्याचा रस. त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि आपल्याला एक स्वच्छ धुवून आलं घ्यायचं आहे. एवढं मी इथं घेतलेलं आहे. मी इथं बारकी खिसणी घेतलेली आहे. यावरती आता हे आलं खिसून घेणार आहे. आल्याचा पूर्ण रस आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे. आल्याचा रस काढून ठेवायचा नाही. तुम्ही जेव्हा रेमेडी बनवत असाल तेव्हा ताजा काढून वापरा. हे पहा, मी आलं इथे खिसून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि एक अशी गाळणी घ्यायची आहे. तुम्ही गाळणीच्या ऐवजी सुती फडकं देखील घेऊ शकता. त्यामध्ये हे टाकून रस काढून घेऊ शकता. पाऊण चमचा रस निघेल एवढा आपल्याला आलं इथं खिसून घ्यायचं आहे. हे पहा, प्रेस असं केलं की सहज रस निघतो. हे पहा, पाऊण चमचा किंवा एक चमचा तुम्ही आल्याचा रस घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही. आल्याचा रस आपल्या केसांच्या मुळांचे रक्तभिसरण सुधारवतो आणि त्यामुळे आपल्याला नवीन केस यायला मदत होते. छानपैकी नवीन केस येतात आणि हेअर ग्रोथ देखील वाढते. त्यामुळे इथे आपण आल्याचा रस घेतलेला आहे. केसांच्या मुळांना देखील आल्याचा रस स्ट्रॉंग करायला देखील मदत करतो. इथे मी साधारणतः 1 चमचा इतका आल्याचा रस घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट लागणार आहे कॅस्ट्रोल ऑइल म्हणजेच एरंडीचे तेल. इथे एरंडीच्या तेलामध्ये रिसोनोलिक ॲसिड आणि ओमेगा 9 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांची वाढ वेगाने करतात. आणि हे तेल आपल्या ॲब्रोच्या पापण्यांना, आयलॅशेसना जाड आणि घनदाट करण्यासाठी मदत करते आणि आपले ॲब्रोज, आयलॅशेस मऊ आणि हायड्रेट ठेवायचं देखील काम करते. आणि आपले आयलॅशेस जर ॲब्रोचे केस जर गळत असतील, लगेच निघत असतील, कुमकुवत असतील तर त्यांना देखील पोषण देऊन गळण्यापासून, तुटण्यापासून वाचवते. त्यामुळे ते आपण कॅस्ट्रोल ऑइल घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं कॅस्ट्रोल ऑइल घालायचं आहे. हे मेजरमेंट मी तुम्हाला अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. मी सांगितलेल्या प्रमाणातच तुम्ही इन्ग्रेडियंट घ्या. प्रमाण तुम्ही जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता. हे पहा, छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथे अद्रकचा रस वापरलेला आहे. अद्रकच्या रसामुळे नवीन केस यायला देखील मदत होते. एरंडीचे तेल आपल्या केसांना पोषण देते, घनदाट बनवते व काळी चमक द्यायला देखील मदत करते. हे दोन्हीही इन्ग्रेडियंट एकदम नॅचरल आहेत. असे व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा, हे लवकर मिक्स होत नाही, त्यामुळे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. सर्व इन्ग्रेडियंट आपल्या घरातील आहेत. तुम्हाला ॲब्रोची पेन्सिल वापरायची किंवा महागडे प्रोडक्ट वापरायची किंवा सारखा मेकअप करायची गरज पडणार नाहीत. आपले नॅचरलीच ॲब्रो आणि आयलॅशेस जर छान असतील तर आपल्याला मेकअपची जास्त गरजही पडत नाही. असाच आपला चेहरा एकदम छान दिसतो. हा घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नॅचरली पद्धतीने एकदम तुमचे ॲब्रोज आणि आयलॅशेस एकदम दाट होतील, काळे होतील आणि खूप छान प्रकारे चमक देखील येईल. हे मिक्स करून घ्यायचं आहे असं. त्यानंतर पुढचे इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल. तुमच्या घरी जर प्लांट असेल तर तुम्ही नॅचरल देखील काढून घेऊ शकता. ॲलोवेरा जेलमध्ये भरपूर सारे विटॅमिन्स आणि एन्झाईम असतात जे केसांना पोषण देतात आणि एकदम त्वचा हायड्रेट आणि शांत करतात आणि केस वाढवण्यासाठी देखील मदत करते. त्यामुळे ते आपण ॲलोवेरा जेलचा वापर करत आहोत. आपल्याला 1 चमचा इतका ॲलोवेरा जेल यामध्ये मिक्स करायचं आहे. तुमच्याकडे कोणत्या पण ब्रँडचं असू द्या, वापरलं तरी चालेल. आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. असा हा सिरम बनवून घ्यायचा आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता एकदम
सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स झाले आहेत. असं नाही की ॲलोवेरा जेल वेगळीकडे, रस वेगळीकडे, तेल वेगळीकडे असं अजिबात होऊन द्यायचं नाही. मिक्स करायला थोडासा टाईम लागतो. छान अशी सिरमची एकसारखी अशी कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे. सर्व इन्ग्रेडियंट एकमेकामध्ये व्यवस्थित डायल्यूट करायचे आहेत. तरच आपल्या ॲब्रोजवरती, आयलॅशेसवरती हे वर्क खूप छान प्रकारे करतात. त्यानंतरचं इन्ग्रेडियंट आपण वापरतो आहे ग्लिसरीन. ग्लिसरीनमुळे ॲब्रोज आणि पापण्या कोरड्या पडत नाहीत किंवा निर्जीव होत नाहीत. त्यांना एक नैसर्गिक चमक आणि मऊपणा येतो आणि छान आपल्या पापण्या काळ्या देखील होतात. त्यामुळे आपण इथे ग्लिसरीनचा वापर करत आहोत. तुम्हाला ग्लिसरीन कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये भेटेल, तुम्ही परचेस करू शकता. आपल्याला इथे अर्धा चमचा ग्लिसरीन वापरायचा आहे. हे पहा अर्धा चमचा इतकं मी ग्लिसरीन घेतलेलं आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. हे पहा, तुम्ही पाहू शकता आपला मॅजिकल सिरम एकदम बनून तयार झालेला आहे. हे आपल्या आयब्रोला आणि आयलॅशेसला एकदम नॅचरल पद्धतीने वाढवतो आणि काळे करण्यासाठी देखील मदत करतो. तुमचे जर आयब्रो पातळ असतील किंवा आयलॅशेस पातळ असतील तर ह्यांना हे घनदाट करायसाठी मदत करते. सर्व एकदम नॅचरल इन्ग्रेडियंट आहे. कोणतेही महागडे प्रोडक्ट वापरण्याची गरज पडत नाही. तुम्ही हे सिरम जास्त प्रमाणात बनवून स्टोअर करून देखील ठेवू शकता. आपल्याकडे जर एखादी रिकामी झालेली मस्काराची बॉटल असेल किंवा दुसरं एखादं काचेचं कंटेनर असेल तर तुम्ही कशातही हे स्टोअर करून ठेवू शकता. ह्याला 8 ते 10 दिवस अजिबात काही होत नाही. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. आपली एखादी जुनी मस्काराची बॉटल असली ना, त्यामधील हा ब्रश घ्यायचा आहे आणि मिश्रणात डीप करून व्यवस्थित आपल्या दोन्ही डोळ्यांच्या आयलॅशेसवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. रोज रात्री झोपताना तुम्ही ही रेमेडी अप्लाय करून झोपा. ओव्हरनाईट अशीच राहून द्यायची आहे. आयलॅशेस बरोबर आपल्या ॲब्रोजवरती देखील व्यवस्थित ही रेमेडी अप्लाय करायची आहे. सलग तुम्ही 2 आठवडे ही रेमेडी वापरून पहा, तुम्हाला खूप छानपैकी रिझल्ट भेटेल. फक्त 2 आठवड्यातच तुम्हाला तुमच्या आयलॅशेस आणि ॲब्रोजमध्ये वाढ झालेली दिसेल. काळ्या घनदाट दिसतील. मैत्रिणींनो, केमिकलवर पैसे खर्च करण्याऐवजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेले हे नॅचरल सिरम तुम्ही नियमित वापरून पहा. ॲब्रोज आणि आयलॅशेस इतक्या घनदाट आणि लांब होतील की लोक तुम्हाला विचारतील कोणते मेकअप वापरत आहात. इतका छान रिझल्ट ह्या नॅचरल घरगुती सिरमने आपल्याला भेटतो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या ब्युटी लवर मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नंतर भेटूया अशा सोप्या आणि नॅचरल रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.